नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत हे सध्या अमेरिकेमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये 29 ऑगस्टला त्यांचा एक कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेमध्ये म्हणजे अर्थात न्यूयॉर्कमध्ये एक अहेड नावाची संघटना आहे. वेगवेगळ्या हिंदू ज्या संघटना आहेत, हिंदूंच्या संघटना आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारी ती संघटना आहे. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केले आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जवळपास मॅडिसन स्क्वेअरला हा कार्यक्रम आहे आणि 5000 लोक तिथे बसणार आहेत. त्यांचं प्रबोधन त्या ठिकाणी होणार आहे, त्यांचं भाषण होणार आहे. प्रामुख्याने वसुधैव कुटुंबकम या विचाराला धरून मोहनराव भागवत हे या सगळ्यांना संबोधित करणार आहेत. म्हणजे सगळे आपण कसे एकत्र आहोत, सगळ्यांनी एकत्रच वाटचाल केली पाहिजे, अशा पद्धतीचा संदेश ते या निमित्ताने देणार आहेत. भलेही तो हिंदू संघटनांचा कार्यक्रम असला तरी त्या ठिकाणी एकूण हे जग जे आहे, त्या जगामधल्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन जर वाटचाल केली तर आपण प्रगतीपथावर जाऊ शकू, असा संदेश ते या निमित्ताने देणार आहेत. पण आता मोहनराव भागवत तिथे पोचल्यानंतर अर्थात तिकडच्या सगळ्या हिंदू संघटनांनी त्यांचं स्वागत केलं, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. पण या न्यूयॉर्कमधले जे महापौर आहेत, झोहरान ममदानी, जे पहिले मुस्लिम महापौर आहेत एकूण अमेरिकेमधले, पहिल्यांदाच एक कोणीतरी मुस्लिम व्यक्ती ही महापौर झालेली आहे, असा एक रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. असे ते ममदानी यांना मात्र प्रचंड वांत्या सुरू झालेल्या आहेत, त्यांना पोटदुखी झालेली आहे. त्यांनी लगेच म्हटलं की आपण या रॅलीला किंवा हा जो काय उत्सव तिथे होणार आहे, जो काय मेळावा होणार आहे, त्याला आपण विरोध करतो, पण ही जी काही परिषद होईल ही थांबवता येईल असं आपल्याला काय वाटत नाही. हा जो काही खाजगी मेळावा होतो आहे त्याला थांबवता येणं शक्य आहे असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे या ठिकाणी ममदानी भूमिका काय व्यक्त करतात की अशा पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होतो आहे त्याला आपला विरोध आहे. कशासाठी विरोध आहे तर काय कळायला मार्ग नाही. म्हणजे ही संघटना जी आहे ती भेदभाव निर्माण करते, म्हणून या संघटनेला आमचा विरोध आहे. मुळातच तिकडच्या हिंदू संघटनांनी अमेरिकेमध्ये जे हिंदू राहतात, वेगवेगळ्या पदांवर काम करणारे आहेत, उद्योगपती आहेत, असे सगळे जे हिंदू संघटना आहेत, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांना तो अधिकार आहे, त्यांना कोणाला बोलवायचे, कोणाचं भाषण ठेवायचे, तिथे कोणाचे विचार ऐकायचे, हा त्यांचा अधिकार आहे. पण तो बहुतेक ममदानीला मान्य नसावा. एरवी मात्र ममदानी हे संविधानाची, म्हणजे अर्थात अमेरिकेतल्या संविधानाची, लोकशाहीची किंवा एकंदरीतच सर्व धर्मसमभाव याची वारंवार गोष्ट करतात, याविषयी बोलतात. मग त्या ठिकाणी जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम असेल, त्यांच्या प्रमुखांना बोलवलं असेल, त्यांचा कार्यक्रम नाही आहे पण त्यांच्या प्रमुखांना बोलवलेलं आहे, तर त्याला मात्र ममदानींचा विरोध आहे. तो करण्याचं काहीच आवश्यकता नव्हती, काही गरज नव्हती. पण मुळातच ही जी भावना आहे ममदानी किंवा त्यासारख्या लोकांची अमेरिकेमधल्या, ती भावना त्याच्यानं दिसून येते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कसा अतिरेकी विचारांचा आहे हे सांगायचं. प्रत्यक्षात जे अतिरेकी विचारांचे आहेत, जे अतिरेकी कारवाया करतायत, ज्यांच्या हातात कायम बंदुका असतात, जे निष्पावांना मारतात, त्यांना मात्र कधी अतिरेकी म्हणणार नाहीत. त्यांना अतिरेकी म्हणण्याची हिंमत नाही. मोहनराव भागवतांचं हे भाषण 29 तारखेला होणार आहे. त्यानिमित्त तिकडच्या काही संघटनांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोध दर्शवला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक इथे आलेत, ते आम्हाला पटलेलं नाही, या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी.
मग त्याच्यामध्ये इंडियन अमेरिकन मुस्लिम सोसायटी अमेरिकेमधली आहे किंवा तिकडच्या मानवाधिकार संघटना, पण त्या मानवाधिकार संघटनेचं नाव काय? हिंदू ह्युमन राईट्स. नाव दाखवायला हिंदू आहे, पण त्यांचा हिंदूंशी काही संबंध नाही. ना ते हिंदूंच्या परंपरा पाळत, ना हिंदूंचे कोणतेही सण साजरे करत, ना हिंदूंप्रमाणे वागत किंवा राहत. पण दाखवायचं काय की हिंदू ह्युमन राईट्स असं दाखवायचं. पण विरोध सातत्याने फक्त हिंदुत्वालाच करायचा, हिंदूंना विरोध करायचा किंवा त्यांच्यामध्ये मिसळायचं नाही. तर अशा संघटनांनी काय ठरवलं की या कार्यक्रमावर बंदी घालावी, मोहनराव भागवतांवर बंदी घालावी, आणि त्यासाठी ते आंदोलन करणार आहेत कार्यक्रमाच्या दिवशी 29 ऑगस्टला. म्हणजे हे यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे जे कार्यक्रम घेत आहेत त्यांनी ती परवानगी घेतली असणार, त्यांना कोणाला बोलवायचे हा त्यांचा निर्णय आहे, त्यांना ते स्वातंत्र्य आहे. पण त्याला आम्हाला विरोध करायचा आहे, आम्ही त्याला विरोध करणार. कशासाठी? तर आम्हाला पटत नाही. तुमचे जेव्हा कार्यक्रम होतात, इंडियन अमेरिकन मुस्लिम सोसायटीचे कार्यक्रम होत असतील तिकडे, त्याला कोण विरोध करतं का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कोणीच करत नाही. किंवा हिंदुत्ववादी तिकडच्या संघटनांना विरोध करतात का? तर कोणी करत नाही. कारण तुमचा कार्यक्रम आहे, तुमची जी काही संघटना आहे, तुम्हाला जे काही तुमचे विचार मांडायचे ते तुम्ही मांडा एका ठराविक लोकशाहीच्या चौकटीमध्ये, नियमांच्या कायद्याच्या चौकटीमध्ये ते मांडू शकता. त्याला विरोध असण्याचं काय कारण आहे? पण हा जो काही विरोध दाखवला जातोय तो यासाठीच आहे की ही पोटदुखी आहे. ममदानीने म्हटलं की ही संघटना किंवा अशा पद्धतीचे हिंदुत्ववादी विचार हे कसे आता वाढू लागलेले आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. कशासाठी चिंतेची बाब आहे? काय नेमकं केलं आहे RSSने तुमच्या बाबतीत? ह्या ज्या हिंदू ह्युमन राईट्स संघटना तिकडे आहेत त्यांनी म्हटलं की ही अतिरेकी संघटना आहे, अतिरेकी विचारांची संघटना आहे. अमेरिकेवर ज्यांनी हल्ला केला, ट्विन टॉवर उद्ध्वस्त केले, त्याबद्दल कधी यांनी भूमिका मांडली नाही. हे अतिरेकी कृत्य होतं, करणारे अतिरेकी आहेत, अतिरेकी विचारांचे आहेत, हे म्हणण्याची हिंमत दाखवली नाही. ज्या इराणवर तुम्ही हल्ला केलेला आहे, ज्या इराकवर हल्ला केलात, ते अतिरेकी आहेत म्हणून तुम्ही हल्ला केलात. ते कसे अमेरिकेच्या विरोधात आहेत म्हणून तुम्ही हल्ला केलात. अफगाणिस्तानमध्ये तुम्ही हल्ला केलात. मग त्यांना अतिरेकी म्हटलं पाहिजे. ज्यांच्या हातात बंदूक आहे, ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढता किंवा ज्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारता, त्यांना तुम्ही अतिरेकी म्हणा. जे निशस्त्र लोक तुमच्या इथे येऊन भाषण करणार त्यांना तुम्ही अतिरेकी म्हणणार. आणि जे तुमच्यावर हल्ला करतायत, तुमच्या इकडे आक्रमण करतायत, तुमचं टॉवर उद्ध्वस्त करतायत, ती कोणती विचारधारा आहे? त्याबद्दल ना या हिंदू ह्युमन राईट्सवाले बोलणार, ना इंडियन अमेरिकन मुस्लिम सोसायटीवाले बोलणार. तेव्हा ते मूग गिळून गप्प असतात. पण आता फक्त मोहनराव भागवतांना तिथे बोलवलं तर केवढी पोटदुखी त्यांच्यात दिसून आली. हे दाखवताना आम्ही कसे सर्व धर्मसमभाव मांडणारे आहोत, आम्ही कसे सगळ्यांना एकत्र मांडणारे आहोत, आम्ही धर्माधर्मामध्ये भेद करत नाही. मग त्या हिंदू संघटनांना कार्यक्रम होत असेल तर कशाला विरोध करायचा आहे? त्यांचे ते विचार मांडतील, त्यांचे ते विचार ऐकतील. तुम्हाला कोणी तिथे कान लावून ऐकायला बोलवलेलं नाही. खरं तर ममदानी न्यूयॉर्कचे महापौर म्हटल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमाला जायला पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे, जे काही विचार आहेत ते ऐकले पाहिजेत. कारण ममदानी हे भलेही पहिले मुस्लिम महापौर असले तरी सगळ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, हिंदूंनी निवडून दिलं असेल तिकडच्या. एक प्रकारे ते या कार्यक्रमाला विरोध करून त्या हिंदूंचा अपमानच करतायत. आणि त्याच्यातून ही कट्टर इस्लामी प्रवृत्ती जी आहे ती दिसून येते. म्हणजे आज तिथे मुस्लिमांची संख्याही मोठी असेल, पण उद्या ती 90% झाली तर ती कोणत्याही हिंदूंना कार्यक्रम करू देणार नाहीत. ममदानींसारखी लोक, हिंदूंना परवानगी घेता येणार नाही, कार्यक्रम करायची तर गोष्ट दूरच राहिली. ही प्रवृत्ती ते डोकं वर काढते, हे ममदानींच्या वक्तव्यावरून दिसून येतं. तेव्हा तुम्ही न्यूयॉर्कचे महापौर आहात तर तिकडे कार्यक्रम काय होतोय तो होऊ द्या, तो लोकशाही मार्गाने होतोय. त्यांनी विनापरवाना कोणतं आंदोलन हाती घेतलेलं नाही. ते काय ममदानींविरुद्ध आंदोलन करत नाही आहेत की कोणत्या मुस्लिम संघटनेच्या कार्यक्रमाच्या विरुद्ध आंदोलन करत नाही आहेत. त्यांना ज्यांना बोलवायचे त्यांना बोलवलं आहे, त्यांचा कार्यक्रम ते करतील, त्यांचा ऐकतील. तुमच्या विरोधातही ते बोलणार नाही आहेत. स्वतः मोहनराव भागवत हे
जग कसं सगळं एकच आहे, एकत्रच आहोत आपण सगळे, हेच सांगणार आहेत. आणि ते इथे सुद्धा भारतामध्ये तोच संदेश देतात. पण आपल्या इकडचे जसे पुरोगामी आहेत तथाकथित, तसेच तिकडे पण आहेत अमेरिकेत सुद्धा. आणि त्यांचे असेच उद्योग असतात, ओकाऱ्या काढणे, वांत्या करणे. स्वतः करतात त्याच्याविरुद्ध कोणी आंदोलन करायचं नाही, पण हे नेहमी दुसऱ्याच्या विरुद्ध आंदोलन करायला तयार असतात. ह्यांची लोकशाहीची व्याख्या हीच असते. तेच तिथे ममदानींचं दिसून येते. तेव्हा दाखवायला सर्व धर्मसमभाववाले आहोत आम्ही कसे सगळे वेगवेगळ्या संस्कृतीला मानणारे आहोत, वेगवेगळ्या धर्मांना मानणारे आहोत, असं ममदानी नेहमी बोलतात भाषणांमध्ये. मी जरी मुस्लिम असलो तरी माझी मुळं ही हिंदुस्थानात आहेत. त्यांची आई मीरा नायर या दिग्दर्शिका होत्या. हे सांगताना मात्र असं सांगतात, हिंदुस्थानात आमची मुळं आहेत, मूळचे आम्ही हिंदू आहोत, पण आत्ता मी मुस्लिम आहे. मग तो कार्यक्रम हिंदूंचाच होतोय तिकडे. मग त्याला तर खरं तर पूर्णपणे पाठिंबा द्यायला पाहिजे की ज्यांची मुळं हिंदू आहेत तेच कार्यक्रम घेत आहेत तिकडे. त्या कार्यक्रमाला पाठिंबा देणं, त्या कार्यक्रमात सहभागी होणं महापौर या नात्याने हे ममदानीचं काम होतं. पण ते न करता अचानक हिंदूंची मुळं बाजूला ठेवून ममदानी मुस्लिम झाले आणि त्यांची पोटदुखी वाढली. हे त्याच्यावरून दिसून येतं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.